नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे सचिव श्री तुकाराम मुंडे साहेब हे ॲक्शन मोडवर आहे। त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून दिव्यांगांचे अनेक कामे हे मार्गी लावण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे। मित्रांनो, दिव्यांग मंत्रालयाचे सचिव श्री तुकाराम मुंडे साहेब यांनी दिव्यांगांना सार्वजनिक ठिकाणी शासकीय निमशासकीय इमारतींना सुलभ विना अडथळा होण्याबाबतचा शासन आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही, म्हणून दिव्यांग कल्याण विभागातर्फे पत्र काढलेले आहे आणि सक्त सूचना दिलेल्या आहे की दिव्यांग बांधवांच्या जे काही सोयी सुविधा आहे विना अडथळा 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण झाल्या पाहिजेत। त्या संदर्भातले पत्र त्यांनी या ठिकाणी संबंधित विभागाला काढलेले आहे। तर ते पत्र काय आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता दिव्यांग कल्याण विभागाचे हे पत्र आहे 25 ऑगस्ट 2025 रोजीचं। तुकाराम मुंडे, भारतीय प्रशासन सेवा सचिव। विषय आहे सर्व सार्वजनिक ठिकाणे, संकेतस्थळे, वाहतूक व इतर अनुषंगिक सोयी सुविधा इत्यादी दिव्यांगांसाठी सुगम्य करण्याबाबत म्हणजे सुसज्ज करण्याबाबत। तर प्रिय नवले, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अनुसरून सुगम्यतेबाबत तरतूद करण्यात आली आहे। या तरतुदीचा उद्देश आहे की दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक जीवनात सहजतेने सहभागी होता यावे, यासाठी आवश्यक सेवा सुविधा, पायाभूत सुविधा आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीमध्ये सुलभ प्रवेश उपलब्ध करून देणे हा आहे। केंद्र शासनाच्या दिनांक 18 ऑक्टोबर 2022च्या अधिसूचनेन्वये गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने भारतातील सर्व राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांना सार्वत्रिक सुलभतेसाठी जारी केलेला सामंजस्यपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे आणि मानके 2021 यानुसार सुगम्यतेबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहे। तथापि आपल्या अधीनस्थ सर्व शासकीय निमशासकीय इमारती, संकेतस्थळे व वाहतूक व्यवस्था उक्त नमूद मार्गदर्शन तत्त्वे व मानकांनुसार नाहीत। त्यामुळे दिव्यांग हक्क अधिनियम 2016च्या कलम 40 ते 48 चे पालन होत नाही असे निदर्शनास येत आहे। आपल्या अखत्यारीत सर्व शासकीय निमशासकीय इमारती, संकेतस्थळे व वाहतूक व्यवस्था इत्यादीमध्ये दिव्यांगांच्या संचारांमध्ये सुगम्यता आणण्यासाठी, सुलभता आणण्यासाठी उपरोक्त मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी। सार्वजनिक ठिकाणे, संकेतस्थळे, वाहतूक व इतर अनुषंगिक सोयी सुविधा इत्यादींच्या दिव्यांगांसाठी सुगम्यतेबाबत, सुगम्य करण्याबाबत, सुलभ करण्याबाबत सोबत दिलेल्या विवरणपत्रामधील माहिती तसेच या ठिकाणी लिंक दिलेली आहे गुगल, त्यामधील माहिती या विभागास तसेच आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांना दिनांक 31 ऑगस्ट 2025 पर्यंत उपलब्ध करून द्यावी अशी आपणास विनंती आहे। सोबत विवरणपत्र जोडलेले आहे आपला तुकाराम मुंडे। तर मित्रांनो, अशा प्रकारे मुंडे साहेबांनी सर्व ठिकाणी जेथे जेथे दिव्यांग बांधवांच्या सोयी सुविधा व्यवस्थित नाही आहे, दिव्यांग बांधवांची जे काही सवलत आहे, अधिकार आहे ते त्यांना मिळत नाही आहे, त्या ठिकाणी तुकाराम मुंडे साहेब हे ॲक्शन मोडवर आले आहे। त्यांनी या ठिकाणी श्री नवल किशोर राम, आयुक्त पुणे महानगरपालिका यांना हे पत्र लिहिलेले आहे आणि दिव्यांगांना सर्वच ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे माहिती दिलेली आहे। कारण की त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे की ज्या काही सोयी सुविधा असायला हव्या त्या व्यवस्थित नाही आहे, त्यासाठी त्यांनी 31 ऑगस्टपर्यंत त्यांना वेळ दिलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। धन्यवाद।